आज कळंब बीचवरती रात्री 2च्या सुमारास एक कंटेनर समुद्राच्या किनारी आलेला आणि त्यानंतर सर्व गावकरी आणि सर्व लोकांनी अर्नाळा सागरी पोलीस स्टेशनला कंप्लेंट देखील केली। त्यानंतर कस्टम गार्ड आणि कोस्ट गार्ड ह्यांना देखील ही बातमी कळवलेली आहे। त्यानंतर ते सर्व येऊन ह्या ठिकाणी हे कोणत्या जहाजातून हे कंटेनर पडलेलं आहे आणि ह्या कंटेनरमध्ये काय आहे ह्याचा संशय कोणत्याही प्रकारे लोकांना त्रास होणार नाही आहे की काही वेगळं आहे हे बघण्यासाठी हे पोलीस स्टेशन, कस्टम गार्ड आणि कोस्ट गार्ड हे एकत्र ह्या ठिकाणी पंचनामा करणार आहेत। आता गावातले सर्व लोक ह्या ठिकाणी जमून त्यांच्या मनात संशय आहे की हे कंटेनर नक्की कसलं आहे, परंतु पोलिसांनी सांगितलेले आहे आता थोड्याच वेळामध्ये कस्टम गार्ड आणि सर्व येणार आहेत आणि त्यानंतर काय आहे त्याचा जबाब पंचनामा केला जाईल। ह्या सर्व बाबीबद्दल अर्नाळा सागरी पोलीस स्टेशनचे PI काय सांगत आहेत ते आपण ऐकूया। काय सांगाल सर, हा नेमका कंटेनर कधी आलाय आणि काय नेमकी माहिती आहे? आम्हाला माहिती मिळाली की कळंब बीच येथे एक समुद्रावरती कंटेनर तरंगत आहे। त्यानंतर अर्नाळा सागरी पोलीस स्टेशनचे आम्ही अधिकारी अंमलदार इथं तात्काळ घटनास्थळी हजर झालो। त्यानंतर सुरक्षेच्या दृष्टीने जे येथील गावचे जे लोक आहेत त्यांना आम्ही बाहेर केलेलं आहे। तसेच बंदर निरीक्षक निजाई सुद्धा इथं हजर आहेत आणि आता सदरच्या कंटेनरमध्ये काय आहे याबाबत सध्या कस्टमचे अधिकारी आणि कोस्टगार्डचे अधिकारी आल्यानंतर त्याची पाहणी करून पुढील योग्य ती कारवाई, कायदेशीर कारवाई करण्यात येईल। कोस्टगार्डला कधी फोन केला होता, किती वाजता फोन केलेला आणि आता कोस्टगार्ड डहाणूचे आहे, ते डहाणूवरून येत आहेत, ते लवकरच येतील आता आले सुद्धा असेल जवळपास। यामध्ये काय संशयास्पद सध्या तरी काही संशयास्पद वाटत नाही। माल जहाज वाहतूक जे आहे त्यातून तो कंटेनर पडल्याची शक्यता वाटते। तरी पण आपण सुरक्षेच्या दृष्टीने योग्य ती खबरदारी घेऊन सदर कंटेनरची योग्य ती तपासणी करण्यात येणार आहे।